नमस्कार, मी राजेंद्र होंजे. बाप्पा मोरयामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. लोककलेतला प्रत्येक प्रकार आपण अनुभवतोय, पाहतोय आणि त्याचा जागर देखील करतोय. कोकणातलाच दशावतार हा एक लोककलेतला प्रकार. ते चाकरमानी कधी नाही जायला जमलं तर कोकणात न चुकता गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि विसर्जनापर्यंत असतात घरातला लोककलेचा जागर करण्यासाठी. पण लोककलेतला दशावतारातला गणपती आणि त्याची बायको रिद्धी सिद्धी जर पाहिल्या तर आपल्याला वाटतं की ही आपल्यातलीच पात्र आहेत. मग लोककलेत गेल्यानंतर ती देवतेची कशी होतात? मग देवतेच्या या लोककलेतल्या पात्रातून नेमका जागर काय केला जातो याविषयी या भागात. लोककलेतला हा सगळा जागर करत असताना जसं मी म्हटलं दशावताराविषयी खांडगे सर आपल्या सोबत आहेत. सर, दशावतार कोकणातला हा प्रकार आणि ज्या प्रकारे मी आता म्हटलं की दशावतारामध्ये गेलं की लोककलेतली देवता आणि गणपती आणि माणसातला देव याचं सगळं दर्शन आपल्याला घडायला लागतं. दशावताराबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे आपल्याकडच्या सगळ्याच लोककला प्रकारांमध्ये देवतेचं दैवी रूप आणि त्याचं लौकिक रूप यांचं एक सुंदर मिश्रण आपल्याला आढळतं. आता कोकणातला जो दशावतार आहे तो कोकणातला दशावतार किंवा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या इतर प्रांतामध्ये असणारे बोहाडा, पंचमी, आखाडा यासारखे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आणि दशावतारामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी आणि सरस्वती यांची सोंग हमखास येतात. बहुरूपी रूपे नटला नारायण, सोंग संपादून जैसा तैसा ही भूमिका त्यामागे असते. आणि दशावतारातला जो गणपती असतो तो गणपती येतो त्यावेळी तो भटजी असतो. तो भटजी त्या गणपतीला सांगतो की खा देवा खा, भजी खा, खा देवा खा, लाडू खा. अशा पद्धतीचं जे वर्णन येतं ते वर्णन देवाला भावबळेबद्ध करण्याचं आहे. आणि देवाचं जे दैवी रूप आहे त्या दैवी रूपासोबत कुठेतरी संवाद साधण्याचा हा प्रकार आहे. जसं संत नामदेवांनी विठ्ठलाला खाऊ घातलं, सांगितलं की तू खात नाहीस नाहीतर मी डोकं फोडतो. त्या पद्धतीनं भावबळे देवबद्ध करण्याची ही पद्धत आहे. आणि दशावतारामध्ये गणपतीची हे जे संकीर्तन आहे, नाट्यरूप संकीर्तन आहे, हे नाट्यरूप संकीर्तन म्हणजे दैवी रूप आणि लौकिक रूप यांचा सुंदर समन्वय आहे. अगदी खरं. हा समन्वयच आता आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. पाहूयात कोकणातले दशावतार. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा. सकल कलांचा तू निर्माता, तू निर्माता सकल कलांचा. सकल कलांचा तू निर्माता, तू निर्माता. भक्त जनांचा तू सुखदाता, तू सुखदाता. भक्त जनांचा तू सुखदाता, तू सुखदाता. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा. हे गणेशा गौरी गणेशा तू जगदीशा, तू जगदीशा. पतिया तुझे नाम स्मरणे हो गण. पतिया तुझे नाम स्मरणे हो गण. पतिया तुझे नाम स्मरणे हो गणपतिया तुझे नाम स्मरणे हो गण. हे चिदाम ताथयता नमन गणराया. पहिले नमन गणराया, नमन गणराया. पहिले नमन गणराया, नमन गणराया. पहिले नमन गणराया. सोंडही वाकुडी एकदन नमन गणराया. सोंडही वाकुडी एकदन
ज्याने भक्ती केली साची ऐशी गजवदनाची ऐशी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची म्हणून रामदास लागे म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो तुझे चरणी हो गणपती या तुझे नाम स्मरणे हो गणपती या तुझे नाम ऐशी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची ऐशी गजवदनाची ऐशी गजवदनाची ज्याने भक्ती केली साची म्हणून रामदास लागे म्हणून रामदास लागे तुझ्या चरणी हो तुझे चरणी हो गणपती या तुझे नाम स्मरणे हो गणपती या तुझे नाम स्मरणे हो गणपती या तुझे नाम स्मरणे हो तुझे नाम स्मरणे हो हे चिताम ताथयताम वर्या 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 हो भटजी महाराज हो वर्या वर्या याचा भावार्थ समजला ओ, नाही. ही समोर बसलेली जनता हा. दुःखरूपी भवसागरात बुडून गेलेली आहे वा. तरी तरुण वर यावं म्हणून मी वर्या वर्या असं म्हणालो. असे का हा. मग आज इकडे कुठे मी चाललो होतो दक्षिणेकडून उत्तरेकडे हा. वाटेत ऐकले हा. की ह्या गावात प्रत्यक्ष गणपती पंचायतन आलेला आहे. वा वा. तेव्हा म्हटलं अनायासे संधी चालून आलेली आहे हा. देवाची पूजा अर्चा करावी वा. देवाला नैवेद्य दाखवावं वा. आणि मग दक्षिणा कन्वर्टीला लावून निघावं. त्यासाठी मुद्दामून आला त्यासाठी मुद्दा मग घ्या आमच्या देवाचं दर्शन घ्या. प्रथम माझी आंघोळ व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही आंघोळ केली नाही आता काय 100 गावात फिरलेलो आहे हा. ना ते मलिन झालेलं आहे थोडं अंग. अच्छा. तिथे मी बरं आंघोळ करायची बरं इथं जवळपास कुठे देवाची विहीर आहे का हो? हो ह्या जवळपास देवाची विहीर नाही पण त्या तिथे देवीची विहीर आहे. ती दक्षिणेकडची देवीची विहीर मध चालणार नाही. हो का 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 कारण काय हा. आज आहे जत्रेचा दिवस. हा. कोणी या विहिरीमध्ये मुखमार्जन केलं असेल वा. कोणी या विहिरीच्या मध्ये वस्त्र धुतली असतील हा. आणि कोणी काय काय केलं असेल. अशी अमंगळ विहीर मध चालणार नाही. महाराज आता तुम्ही काय करणार काय करणार म्हणजे काय हा. इथे मंत्र सामर्थ्याने नवीन विहीर पाडतो इथे पाडतो. म्हणजे तुमचं मंत्र सामर्थ्य इतकं जाज्वल्य इतकं आहे. माझं पहा तर खरं वा. गार 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 शुद्ध धो. हो महाराज हा हे गार 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 शुद्ध धो याचा भावार्थ काय गार गार असा मी विहिरीचा घेर धरलेला आहे. हा. शुद्ध असा मंत्र म्हटलेला आहे वा. आणि त्यानंतर जो झरा उत्पन्न झाला आहे हा. त्याचा आवाज धो असा झालेला आहे. भले शाबास, लांब भले उभे राहा, शाबास. लांब उभे राहा, पाणी पडतंय. हा. हा आता माझी आंघोळ म्हणजे तुमची प्रथम आंघोळ प्रथम माझी आंघोळ हा हा चित्ताम 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 थैया 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 हे चित्ताम ता थैयता औस्याची खेल्लोरी बापू झटियाळो फडफड्या काना तू फडफड्या काना तू भारी हुळहुळ. हो महाराज. हा, काय झालं भटजी महाराज हा. ही आरती तुम्ही कोणत्या पद्धतीत हे म्हणता माझ्या पारंपरिक मालवणी भाषेमध्ये बोलतोय. म्हणजे मालवणी भाषेत अशी आरती करता हो मालवणी भाषेमध्ये. पण आम्हाला ही आरती कळली नाही हो समजावून सांगतो मी. कशी काय गणपतीची आई कोण? हो पार्वती माता पार्वती माता. ती कशा स्वभावाची आहे? खेळकर स्वभावाची आमच्या मालवणीमध्ये खेल्लोरी म्हणजे खेळकरला खिल्लोरी खेल्लोरी आवसेची खेल्लोरी. माझी आंघोळ झाली. वा, वा. आता देवाला आंघोळ घालतो. देवाला शुद्ध करून घेत आहे देवाला हा घ्या घ्या हा घ्या. देव इकडे आहे का? अरे वा बाड 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 हो महाराज चूळ 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 बाड 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 चूळ 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 चूळ. हो भटजी महाराज हा हे बाड 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 चुळचुळ चुळचुळ काय हो हे तुम्हाला कळलं नाही? नाही कळलं हो हा. गणपतीचा किरीट पहा वा त्याच्यावरून पाणी पडते वेळी हा
बाडबाड असा आवाज होतोय हा. आणि सोंडेचं तोंड लहान असल्यामुळे त्यातून पाणी पडते वेळी चुळचुळ असा आवाज येतोय हा, म्हणून म्हणून मी बाडबाड बाडबाड करतो. चुळचुळ. हा, गणपतीची आंघोळ झाली, हा. आता पूजा करून घ्या. पूजा करून घेऊया. बरं बरेच साहित्य विसरलेलो आहे, अच्छा. मानून घ्या तुम्ही. कसले कसले भटजी तुम्ही? नाही भटजीच आहे ना, भागून घेतो मी. हा, म्हणजे तुम्ही भटजी काही केलं तरी हा. चालेल, करा. चंदनम महागणाधिपते चंदनम समर्पयामी. हा. महागणाधिपते अक्षतान समर्पयामी. हा. महागणापते दुर्वान समर्पयामी. हा. महागणाधिपते भंडारान समर्पयामी. हो भटजी महाराज, हा बाकी सगळं कळलं, हा हा पण हे भांडाराम समर्पय आम्ही कळलं नाही हो. हे कळलं नाही तुम्हाला? नाही नाही. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हा, स्त्रिया पंचपक्वान्य करतात. पंचपक्वान करतात. हा त्यात एक वाटोळ असा पदार्थ असतो. वाटोळ असा पदार्थ, हा खालून गोल खालून गोल वरून निमुळता. वरून निमुळता. साईज जरा लहान धरा, महागाई झालेली आहे. अच्छा अच्छा अच्छा. हा, साई खालून गोल वरून निमुळता. त्याला शिरा असतात. हा, शिरा म्हणजे प्रचलित त्याला मोदक कसं म्हणतात. त्या मोदकांना उद्देशून मी भांडारान समर्पयामी असं म्हणालो. अच्छा अच्छा. आता स्नान झाले, पूजा झाली, नैवेद्य झाला. हा, हा आता आरती उरकून घेऊया. गणपतीची आरती. तुम्ही मला साथ द्याल ना? हो हो, देऊया. औष्याची खेल्लोरी बापू झटियाळो, बापू झटियाळो. फडफड्या काना तू, फडफड्या काना तू. भारी हुळहुळ. हो, महाराज. हा, काय झालं? भटजी महाराज, हा. ही आरती तुम्ही कोणत्या पद्धतीत हे म्हणता? माझ्या पारंपरिक मालवणी भाषेमध्ये बोलतोय. म्हणजे मालवणी भाषेत अशी आरती करता? हो मालवणी भाषेमध्ये. पण आम्हाला ही आरती कळली नाही हो. समजावून सांगतो मी. कशी काय? गणपतीची आई कोण? हो, पार्वती माता. पार्वती माता. ती कशा स्वभावाची आहे? खेळकर स्वभावाची. आमच्या मालवणीमध्ये खेल्लोरी. म्हणजे खेळकरला खिल्लोरी. खेल्लोरी, आवसेची खेल्लोरी. हा. आता बापू झटियाळ म्हणजे काय माहिती आहे का? नाही हो. गणपतीचे वडील कोण? हो, शंभू महादेव. ते कसे आहेत? जटाधारी. म्हणजे झटियाळो, बापूचं झटियाळो. हा. आता कळलं ना? हो, कळलं. मालवणीतली आरती आहे, तसंच म्हणणार आपण. हा, घ्या घ्या. औष्याची खेल्लोरी बापू झटियाळो, बापू झटियाळो. फडफड्या काना तू, फडफड्या काना तू. भारी हुळहुळो, रिद्धी सिद्धी मेळान आठेचे बायलो, आठेचे बायलो. इतक्या आसन सौरा, इतक्या आसन वाईट घेतो खायलो. हो, भटजी महाराज, हा आरती एवढी सुंदर म्हटली तुम्ही, हा. पण मला एक कळलं नाही. काय वाईट ह्याचो खायलो, तुम्हाला कळलं नाही? याचा भावार्थ कळला नाही हो. समजावून सांगतो. हा, गणपतीचं रुपडं पहा. वा. सोनेरी मुकुट आहे. अप्रतिम. कानामध्ये काय आहे? कानामध्ये लहान लहान डूल आहेत. डूल आहेत. हा. गळ्यामध्ये हार आहे. हो गळ्यामध्ये हार आहे. हा. पितांबर आहे. हो. आणि एवढं सगळं आपल्या देवतेला शोभा देत असूनही हा. इवले इवले पाय आहेत. इवले इवले गणपतीचे पाय, पायात वाळे आहेत. पायात वाळे आहेत. आणि एवढं सगळं आपल्या गणपतीला शोभा देत असूनही हा. देवाच्या दोन पायामध्ये काय? देवाच्या दोन पायामध्ये काय? उंदीर. हे वाहन आपल्या दैवताला शोभा देत नाही, म्हणून मी वाईटेचो खायलो असं म्हणून म्हणालो. तुम्ही असं हा, म्हणाला. हा. पण साक्षात होत आहे काय माहितीये? हा. अहो, ते उंदीर वाहन हा. तुमच्याकडे डोळे वाटारून पाहत अरे आहे. बापरे बापरे. म्हणजे हा. रात्री माझ्या सूत्रावर संक्रांत दिसते. येऊ शकते. म्हणजे मला इथून निर्गमन केलं पाहिजे. वा. माझ्या त्या ह्याचा दक्षिणेचं एवढं बघा. हो. ते पाठवून द्या. औसेची खेल्लोरी बापू झटियाळू, बापू झटियाळू. फडफड्या काना तू, फडफड्या काना. भारी हुळहुळो, हे जिताम ताथयताम. मूषक वाहना गजाननाथय, मूषक वाहना गजाननाथय. सिंदूर बदना गजाननाथय, सिंदूर बदना गजाननाथय. मूषक वाहना गजाननाथय, सिंदूर बदना गजाननाथय. मूषक वाहना गजाननाथय, मूषक वाहना गजाननाथय, मूषक वाहना गजाननाथय. हे चिदाम ताथयताम. बाप्पा मोरयारेमध्ये आज इथंच थांबू. उद्या पुन्हा भेटू एका नव्या लोककलेसह. पहा फक्त IBN लोकमत.